आता वाजले सकाळचे 5. सुप्रभात सगळ्यांना. उठल्यानंतर आम्ही अभ्यास करत बसलेलो मराठीचा. 4 वाजता उठलेलो तसं तुम्ही. आता अभ्यास करत होतो, जरा कंटाळा आला. सगळ्यांना जरा फोन उचलून आणि ब्लॉग बनवायला सुरुवात करूयात. आता अजून 6 वाजेपर्यंत अभ्यास करतो, मग तुम्हाला भेटतो. सुप्रभात मित्रांनो, तुम्हाला लोकांना सर्वांना. आज इंग्लिशचा पेपर आहे माझा. मी रेडी झालो आता. किती 5:30 वाजले ना आता. 5:30 वाजले आता सकाळचे. रेडी झालोय मी आता मस्तपैकी. तेल वगैरे लावतो, टिक्के बिक्का लावतो, नाश्ता करतो आणि पप्पांसोबत निघतो. आज पप्पा पण माझ्यासोबत माझ्या स्टँडने जाणार आहेत कामावरती. त्यांना लवकर बसायचं ना, मग आम्ही एकत्रच जाऊ. सो आता पटकन रेडी होतो आणि थोडासा अभ्यास करत बसतो नाश्ता करून पप्पांच्या आवडीपर्यंत. बोला, काय तुमचा अनुभव गाडी बंद पडल्यावर? काय नाही बाबा, चांगला अनुभव होतो. सकाळी सकाळी बिन आंघोळीचे निघालो आणि गाडी बंद पडली. ते मला नेलं नाही ना, ते सगळ्यात मोठं पाप केलं तुम्ही. हो, पापी आहे लोक. बरोबर बोललास. मला नेलं नाही ना म्हणून गाडी बंद पडली असं तुम्हाला वाटतं. अभ्यास कर का तुम्ही, सांगा ना तुमचा अनुभव, सांगा ना कशी माझ्या गाडी धक्का द्यायला. धक्का मी नाही दिला. मग धक्का दिला मग घेऊन जात होते चालत चालत. बिचारे माझे पप्पा, काय त्यांना तुम्ही कामाला लावलं सकाळ सकाळ यार. असू दे. काय मग आता परत गाडीने जाणार कोपर करणेला. पण तिथे आता नीट करून आणली पूर्ण. नीट करून आणू दे. दिवाळी आता, दिवाळीची कामं भरपूर आहेत. मला बाहेर आहेत, माझी स्वतःची पण कामं आहेत. त्यामुळे ते कामं मला लवकर करायचे. ठीक आहे, जातो तुझं काम कर. अजून काय अनुभव मित्रांना काय सांगाल काय सकाळच्या प्रसंगावरनं? काय नाही. गाडी येते, खराब होते, टेन्शन नाही घ्यायचं, व्यवस्थित चालवायची, बाकी काय नाही. बघितलं तुम्ही मित्रांनो, असे रिव्ह्यू आहेत आपल्याकडे घरात. गाडी बंद पडली. मला आलं पण हसू आवडत नाही. सकाळ सकाळी गाडी बंद पडली आणि हसू येते ऐकूनच. मी सकाळी इथे तयार होतोय, उठलो मी 4 वाजता तयार होतोय आणि हॅलो त्र्यंबक, गाडी बंद पडली. आता तेव्हा मला प्रश्न वाटला, हसू काय बोलू यांना. त्यांना बोललो जरा धक्का बिक्का मारायचे कसं करा आणि ट्राय करा चालू करायची, पण नाही झाली. ती गाडीची वायरिंग खराब होती. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला जेव्हा फोन केला ना सकाळी, मी तयार होऊन बसलेलं, मला हसू आलं ना एवढं. मी बोललो आता काय बोलू तुम्हाला. खुश झाला असेल ना, मला नेलं नाही म्हणून झालं. बरं झालं असं तुम्हाला बोलत असेल. नाही हो, पण मला खरंच आता मला सकाळी येणार लय हसू येत होतं तुमच्यावरती. मला फोन करून बोलतात, तर मग गाडी बंद पडली, आता आम्ही धक्का मारून आणतोय. पाणी टाकले का याच्यात? टाक मग. बघू, मला लय हसू येत होतं माहिती आहे मित्रांनो. मी लय कंट्रोल केलं त्या फोनवरती. आता वाजले संध्याकाळचे 4. रिकवर झाली मम्मी गाडी. झाले. रिकवर. झोप झाली तुझी? झोप लागल्यावर रिकवर होते. तुम्ही बोलत ते नाव असं आडवा पण रिकवर होईल बॉडी. झाली रिकवर. आवाज कुठे गेला? तो झोपलाय ना, मग तो पण झोपलाय जरा. तो सुट्टीवरती आहे. चल उठ, मदत कर मला. तुझी बॉडी रिकवर झाले तर. खोली साफ करायची आपल्याला. खोली साफ करायची आहे. झोप झाली ना तुझी, बॉडी पण रिकवर झाली, हात दुखायचा थांबलाय. उठ त्र्यंबक, नाटकं करू नको तू. 1 नंबरचा का नौटंकी झालाय. चल. तोंडाहून तर वाटत नाही, हसतोय तू. कुठे हसतोय? दात दुखायला लागला. दात? अक्कल आली आहे ना. अक्कल नाही का अजून तुला? आली नाही मला. 32 पैकी 30 आले मला. खाली 2 आले तर वरचे 2 बाकी आहेत. हा काय? मोठा आहे मी. चल मग मदत कर मम्मीला. आईला मदत करायची असते मोठ्या मुलाने. झोपा नसतात काढायच्या. दिसतं मला. कसं काय? तू झोपला होतास ना? माझे डोळे बंद असले का मला दिसतं. आमच्याकडे 6 सेन्स आहे. 6 सेन्स काम करतो आमचा. कसला 6 सेन्स आहे? आता ते हाय 6 सेन्स कळतंय मला. कोणी आम्हाला मारायला येतंय, कोणी आमच्या जवळ हात आणतंय, कोण आमच्याकडे बघतंय, सगळं कळतं. डोळे मिटलेले असतात ते पण दिसतं आम्हाला. हो काय? मला दे ना तुझी ती शक्ती. त्यासाठी तुम्हाला एकदम मनापासून प्रॅक्टिस करावी लागेल, ध्यान करावं लागेल.
करते मी. कन्सिस्टन्सी. तू नाही करत पण मी ध्यान करते, मंत्र जप करते. मला अशी काही शक्ती नाही आली सांगा. डोळे म्हटले मला माझ्या दिसत नाही इथं तुमच्या इथं मोबाईल बघा. चल पकवू नको, कामं करू दे मला. आजचा ब्लॉग स्टार्ट करण्यामागचं कारण म्हणजे माझे सध्या पेपर चालू आहेत ना, तर मग अभ्यास वगैरे चालू सकाळी लवकर उठतोय त्यामुळे टाईम भेटत नाही. मी कंटिन्यू अभ्यास करतोय. तर एक ग्लास ठेवतो जरा तिथे घेतलेलं मी मगाशी पाणी प्यायला. मम्मीने बघितलं असं तर धरून हरला असतं. कामं वाढवता मला ही करतो ते करता अशी ठेवलेला बरा ग्लास. आणि मम्मी पप्पा तुम्हाला दाखवलं लास्ट पार्टमध्ये मम्मी पप्पा अडकलेलं तिथं. गाडी रस्त्यातच बंद पडली. गाडीची वायरिंग खराब झालेली, पूर्ण आतमधून वायरिंग आहे ती पूर्ण खराब आहे. एकदम लूज वायरिंग होती तिची गाडीची. ती वायरिंग पण त्यांनी केली नाही पप्पाने. गाडी तिथे लावली गॅरेजवरती एका आणि तशीच ठेवून बघ दुसऱ्या रिक्षाने आले. तर बघा पप्पा आत्ता जस्टच आलेत गाडी घेऊन. रिपेअर झाली गाडी तिथं उल्हासनगर अहमदाबाद बदलापूर का डोंबिवली कुठेतरी ती गाडी बंद पडली. तिथं त्यांनी ती गाडी गॅरेजमध्ये ठेवली आहे का. ती गाडी तिथं रिपेअर केली आणि आत्ता जस्ट घेऊन येते ना तिथं. मी आलो क्लासला. जर आज लवकर झालो नाही तर 5:30 वाजता लवकर आलो तर जातो आणि अभ्यास करत बसतो वरती जाऊन. कुठं चालले हा. मग सदरा बिदरा घालून निघालत, कापड्या घालून निघालत. कापड्या घालून कुठं निघाला. मग कुठं चालला एवढी कापडं घालून. झोपायचं नाही, झोपायचं नाही. मग जावा कपडे बदला, झोपा. 10 वाजले. जेवल्यात. काय खाल्लं. मटन. मटन सोबत काय चपाती का भात. रात्रीचे 9 खाणे पाहा जाव. हे लोक 10 शिवाय जेवत नाही. मला उद्या पेपर आहे, मला अभ्यास करायचा आहे. मी लवकर जेवायला बसलोय. उद्या पेपराचा अभ्यास पण करतोय. मला लवकर उठून आज फिजिक्सचा पेपर होता, मस्त केला पेपर. गाडी रिपेअर करून आणल्या लोकांनी. ठीक आहे म्हणजे बरं झालं. पण मला ते अजून पण हसू येते यार ती गोष्ट. चमाट दिली ना की समजेल तुला. चमाट मला अजून पण हसू येते ती गोष्ट आठवून. धक्का मारून गाडी आणली या लोकांनी 2 किलोमीटर. दे धक्का. मी सकाळी ना इमॅजिन करतोय. सकाळी 6 वाजता मी झोपेत अर्धवट आणि अर्धवट अभ्यासाच्या आल्यावर मी इमॅजिन करतोय लोक कसं धक्का मारून असतील गाडीला जाऊ. बघा तुमची चप्पल बरोबर आहे. ठीक आहे. कलर त्याचा ते पाय ठेवतो तिथे गेला पूर्ण. लाईट करत मला पॉलिश करून आणायची असेल ना, चप्पलवाला त्याकडून करून आणतो. बरोबर तिला करून देतो. ठीक आहे चालेल. सांगितलं मला. ठीक आहे चल आवरून घे. मला माझ्या चक्काला करून रोज वापरतो. त्याला पॉलिश करतात का. त्या धुवायच्या असतात. पॉलिश कोणी केलं. मग प्रश्न साफ केला फक्त. माती काढली वरची त्यांच्या. ठीक आहे. मिट्टी काढली. रोज वापरतो. धुवायच्या असतात त्याला. सुकत नाही. ठीक आहे. आता वाजले थांबा. आता वाजलेत रात्रीचे 8:30 वाजलेत. हात बघताय माझा. मी हा हात पॅक केला आहे कारण की आज सकाळी मी आहे ना हँडस्टँडची प्रॅक्टिस करत होतो. तुम्हाला आता दाखवणार मी त्या हँडस्टँडचा फोटो वगैरे. डायरेक्ट जेव्हा एकदम प्रॉपर परफेक्ट जमेल तेव्हा तुम्हाला दाखवेन. व्हिडिओज अपलोड करेन, त्याचा शॉर्ट्स अपलोड करेन. सो ते करताना माझा हात आहे ना इथं खूप वेळ होतं. असा हात आहे ना मी असं नॉर्मल हँडस्टँड उचललं आणि अचानक आहे ना म्हणजे काय माहीत कसं काय पण माझा बॅलन्स जात होता. मी अचानक हात जोरात पुढं आपटत होतो. तसं 4-5 वेळा आपडलो आणि एकदम असं समोर पडलो पण जोरात हातावरती. सो हात ना हा पूर्ण एकदम लचकला आहे. खूप दुखतो आहे. हलवता पण येत नाही मला. सकाळपासून मी आता 8व्यांदा क्रीम लावलं आहे. त्याला दुसऱ्यांदा पॅक केलं आहे. पूर्ण एकदम टाईट पॅक केलं आहे जेणेकरून बरं वाटावं.
मध्ये मध्ये आला की असं की हातात असे मसाज देतोय, कारण की हात लई दुखतोय. उद्या माझा फिजिक्सचा पेपर आहे. सो मी आता इथं माझ्याकडे एक क्वेश्चन पेपर होता. सो आता मी एक क्वेश्चन पेपरचा अभ्यास करतोय. असंच सोडवते, हे पुस्तकामध्ये होती. सो मी सोडवतोय, ट्राय करतो जेवढं जमेल तेवढं सोडवायचं. न्यूमेरिकल वगैरे सगळं ट्राय करतोय. बघू जेवढं जमेल तेवढं सोडवायचं. बाकीचं तेच असं सोडून काय करू शकत नाही आपण.